आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव शहरातील बालाजी कॉन्फेक्शनरी होलसेल दुकानाला रविवारी सायंकाळी सुमारे 7:30 वाजता अचानक आग लागल्याने सुमारे 9 लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की ढोणेवाडी येथील आप्पासाहेब दिपाळे यांचे बोरगाव येथे बालाजी कॉन्फेक्शनरी होलसेल दुकान आहे. स्वीट्स, बिस्किटे, चॉकलेट्स, कुरकुरे, चिप्स, गोळ्या, फरसाणा व अन्य पदार्थाचे होलसेल दुकान आहे. दुकानातील नेहमीच मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी मटेरियल उपलब्ध असते. आज सायंकाळी सुमारे 7:30 वाजता आप्पासाहेब हे दुकान बंद करून काही कामानिमित्त बाहेर गेले असता दुकानात अचानक आग लागली. आग लागल्याने लक्षात येताच बाजूला असलेल्या सर्वच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आपापल्या घरातील असलेले पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. लागलीच नागरिकांनी सदलगा येथील अग्निशमक दलाला माहिती दिली. अग्निशमक तातडीने धाव घेऊन संपूर्णपणे आग विझवली. मात्र या आगीत सुमारे 9 लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. सर्वच पदार्थ आगीच्या भक्ष्यस्थानी झाले आहेत. किराणा मटेरियल सोबतच काही रोख रक्कमही जळाली आहे. आप्पासाहेब यांनी कष्टातून हे दुकान उभे केले होते. अत्यंत परिश्रम घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. अत्यंत मनमिळाऊपणे असल्याने त्यांना व्यापारी वर्ग अधिक होता. पण अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांचे संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झाले. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कष्टकरी व गरिबीतून त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याने शासनाकडून त्यांना मदत मिळावी ही अपेक्षा नागरिक व व्यापारी वर्गातून केली जात आहे. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.